आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय आणि त्याबद्दल काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी काही त्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला आहे या ठिकाणी द डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स ए इज डिनोटेड बाय मॉड ए ऑर डिटर्मिनंट ए DETA. म्हणजे त्यांचा म्हणण्यात हेतू असा आहे, जर आपल्याला समजा एखादा मॅट्रिक्स दिला, त्या मॅट्रिक्सचं सपोज नाव आहे ए. आता त्याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचा असेल त्याला आपण कसं लिहिणार, तर असं लिहिणार ह्या दोन उभ्या लाईन्सच्या मध्ये, म्हणजेच बार ब्रॅकेटच्या मध्ये, त्याला आपण म्हणतो डिटर्मिनंट ए किंवा DET ऑफ ए मीन्स डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए असंच ॲक्च्युली मिनिंग होतो किंवा आपण त्याला तसं रीड करतो. म्हणजे दोन लाईन्सच्या मध्ये म्हणजेच बार ब्रॅकेटच्या मध्ये लिहायचं तुम्हाला डिटर्मिनंटचं जे काही नाव आहे ते, किंवा DET ब्रॅकेटमध्ये ए लिहून टाका. या दोन्हींचा अर्थ काय आहे, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए आहे. जर समजा मॅट्रिक्सचं नाव बी असेल तर मग इथे तुम्ही एच्या ऐवजी बी लिहिणार, एवढा फक्त या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. ठीक आहे. मग सपोज फॉर एक्झाम्पल त्यांनी या ठिकाणी दिला आहे हा मॅट्रिक्स ए. ठीक आहे. याचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचं असेल आपण कसं करणार, ह्या एला दोन उभ्या लाईन्सच्या मध्ये लिहिणार आणि इथे जे नंबर्स आहेत ते सुद्धा हे आपण बार ब्रॅकेट्सच्या मध्ये लिहितो, जसं डिटर्मिनंटमध्ये आपण लिहिलं आहे सेम तसंच. आणि त्याला आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं याबद्दल आपण थोड्या वेळाने पाहूयात. ठीक आहे. जर याला सॉल्व्ह केल्यानंतर ह्या जो काही तुम्हाला मॅट्रिक्स दिला त्याला तुम्ही ॲज अ डिटर्मिनंट ज्यावेळेस सॉल्व्ह करतात त्याची जर व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला आपण म्हणतो सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि 0 जर नाही आली तर त्याला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काय सांगितलं पहा, जर आपण दिलेला मॅट्रिक्सला ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो आणि त्याचं शेवटला जर आन्सर 0 आलं त्याला आपण म्हणतो सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ ए और डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, मॅट्रिक्सला तुम्ही ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्याचं जर आन्सर 0 आलं त्याला आपण काय म्हणतो, सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. आणि तो मॅट्रिक्स कोणता पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. म्हणजे जेवढे रोज आहेत तेवढेच कॉलम पाहिजे. 3 रोज असतील तर 3 कॉलम पाहिजे, 2 रोज असतील तर 2 कॉलम पाहिजेत असं. ठीक आहे. आणि आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कधी म्हणायचं, जर त्याला मॅट्रिक्सला आपण ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं आणि त्याचं व्हॅल्यू जर 0 नाही आली, म्हणजेच काय, त्याचं उत्तर जर 0 आलं नाही तर त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ती म्हणजे अशी, समजा आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये खालचे जे एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत, 0 आहेत. तर त्या केसला या ॲज अ डिटर्मिनंट आपल्याला जर सॉल्व्ह करायचं असेल, आता ॲज डिटर्मिनंट सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला डिटर्मिनंट चॅप्टरमध्ये सांगितलं. तर समजायला आपण डायरेक्ट जर याची व्हॅल्यू काढायची असेल डिटर्मिनंटची, तर ह्यात फक्त आपल्याला ह्या डायगोनल्सचे जे काही नंबर्स आहे यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 × 2 × 3. ठीक आहे. म्हणजे 6 याचा आन्सर येईल डिटर्मिनंटचं. ठीक. किंवा किंवा तुम्हाला या टाईपमध्ये समजा एलिमेंट दिलेले आहेत, तर याच्यामध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जो आहे, म्हणजे हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये अप्पर ट्रायंग्युलरमध्ये काय सगळे 0 0 आहेत. त्या केसला सुद्धा याला पूर्ण तुम्हाला ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची गरज नाही. याच्यातले जे डायगोनल्सवरचे जे नंबर्स त्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 × 6 किती होईल, 24 होईल. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. जर अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तुम्हाला दिला असेल तर त्याला तुम्हाला डिटर्मिनंट जो आहे हा तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात. आता जर सगळे एलिमेंट त्याच्यातले जर म्हणजे अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मधले जर एलिमेंट जर 0 नसतील, त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते आपण प्रॉब्लेम्समध्ये पाहूयात पुढे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपला यावरील, प्रूव्ह दॅट द मॅट्रिक्स 1 4 6 9 इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्यांचा म्हणण्याचा हेतू असा आहे की जो आपल्याला इथे मॅट्रिक्स दिला आहे 2x2 ऑर्डरचा, हा सिंग्युलर नाही आहे. म्हणजे याचा आन्सर 0 नाही येत ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे ते पाहून घ्या. आन्सरमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला जो मॅट्रिक्स दिलेला आहे तो लिहून घ्यायचा आहे. सपोज त्याला आपण नाव दिलं ए. ठीक आहे. मग इथे येईल 1 4 6 9. मग त्याला ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे, म्हणून ह्या एला आपल्याला सगळ्यात पहिले बार ब्रॅकेटच्या मध्ये लिहायचं आहे. आणि इथं जे नंबर्स आहेत त्याला सुद्धा आपल्याला बार ब्रॅकेट्सच्या मध्ये लिहायचं आहे. 1 4 6 9. आणि याला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे ॲज अ डिटर्मिनंट. मग काही नेक्स्ट स्टेप पहा, आता त्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप मी काय पहा, देअरफॉर मॉड ए इक्वल, आता 2x2 ऑर्डरच्या मॅट्रिक्सला ॲज अ डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व्ह करतो ते पहा. इथे एक नंबर असेल, इथे एक नंबर असेल, ह्या दोन नंबरचं आपल्याला सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार 1 × 9. मायनस करायचं आहे इथे जे दोन नंबर यांचं मल्टिप्लिकेशन 4 × 6 किंवा 6 × 4. मग इथे आपण लिहिणार देअरफॉर
मॉड ए इक्वल टू 9 इंटू 1 9 मायनस 4 इंटू 6 24. ठीक आहे. आता या ठिकाणी याचा फायनल आन्सर येईल. Therefore, mod A equal to -15 is not equal to 0. याचं आपण सबस्ट्रॅक्शन केलं 9 मायनस 24. 9 मायनस 24 केलं, व्हॅल्यू आलेली आहे -15 आणि -15 व्हॅल्यू आल्यानंतर ती व्हॅल्यू 0 नाही आहे. म्हणजेच इथे जो आपल्याला हा मॅट्रिक्स दिलेला आहे हा कसा असणार आहे, नॉन सिंग्युलर असणार आहे. म्हणून इथे आपल्याला देअरफोर गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. किंवा तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे ही डायरेक्ट कॅल्सीवरती याला टाकून काढू शकतात. कशी ती पाहूयात. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे त्याला प्रेस करा. मॅट ए मध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणून फर्स्ट प्रेस करा. आपली ऑर्डर आहे मॅट्रिक्सची 2x2 म्हणून इथे 5 प्रेस केला आपण. आता व्हॅल्यू एंटर करा. या ठिकाणी सगळ्यात पहिले आहे 1469. 1469. ओके, व्हॅल्यू एंटर झाली. त्यानंतर ऑन बटन दाबायचं आहे. ऑन बटन दाबल्यानंतर शिफ्ट दाबा, 4 दाबा. 7 नंबरला DET आहे, 7 दाबा. तर DET मीन्स काय, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय घ्यायचं आहे, मॅट्रिक्स एचा. मग मॅट ए आणण्यासाठी परत काय करा, शिफ्ट दाबा, 4 दाबा आणि मॅट ए साठी 3 नंबर आहे म्हणून 3 इथं प्रेस करा, ब्रॅकेट क्लोज करा, इक्वल टू दाबा. आन्सर आलेला आहे -15. तुम्ही याला या प्रकारे काय करू शकतात, क्रॉस चेक करू शकता तुमचं जे आलेलं आन्सर आहे हे बरोबर आहे का नाही. आता इथून एवढा जो पार्ट आहे याला लिहून टाकायचा आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं पहा. इफ ए इक्वल टू आपल्याला 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे, बी इक्वल टू 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे आणि पुढे सांगितलंय वेअर ए बी इज अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे ए आणि बी यांचं जर आपण ह्या दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्या मल्टिप्लिकेशन नंतर जो आपल्याला मॅट्रिक्स मिळेल त्याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर तो सिंग्युलर असेल का नाही ते आपल्याला सांगायचं. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले ए आणि बी या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये आपण लिहूयात मग ए बी मीन्स ए इंटू बी. ए मॅट्रिक्स लिहायचा आहे जो आहे 2 1 0 3. नंतर आपल्याला इंटू लिहायचं आहे बी मॅट्रिक्स, म्हणजेच त्याच्यामध्ये लिहा मॅट्रिक्स बीची व्हॅल्यू 1 2 3 -2. आता मल्टिप्लिकेशन कसं करतो तुम्हाला मागील लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, पण त्याच्यावर ऑलरेडी खूप मोठे प्रॉब्लेम्स केलेत. तर इथे मी डायरेक्ट आता टेप लिहितो पुढची. रो फर्स्ट इंटू कॉलम फर्स्ट करायचा आहे या ठिकाणी. तर 2 इंटू 1 म्हणजेच काय येईल 2. 1 इंटू 3 काय येईल 3. यानंतर रो फर्स्ट इंटू कॉलम सेकंड 2 इंटू 2 किती येईल 4. 1 इंटू -2 -2. आता रो सेकंड इंटू कॉलम फर्स्ट करायचा आहे. 0 इंटू 1 0. 3 इंटू 3 9. 0 इंटू 2 0. 3 इंटू -2 -6. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर ए बी इक्वल टू 2 इंटू 3 सॉरी 2 + 3 5. 0 + 9 9. 4 - 2 2. 0 - 6 -6. सगळ्यात पहिले आपल्याला याला क्रॉस चेक करायचं, हे जे आपलं आन्सर आलंय हे बरोबर आहे का नाही आणि नंतर याचं आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे दोन मॅट्रिक्स आपण व्हॅल्यू स्टोअर करणार, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करणार, हे आन्सर काढून घेणार. मग हे बरोबर असेल तर मग आपण पुढची प्रोसेस या ठिकाणी करणार आहोत. कसं करायचं कॅल्सीवर पहा. सगळ्यात पहिले मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला प्रेस करा म्हणजे मॅट्रिक्स येईल. त्यानंतर आपल्याला मॅट ए मध्ये सध्या व्हॅल्यू स्टोअर करायची यासाठी 1 प्रेस करा. मॅट एची ऑर्डर आहे 2x2 म्हणून 5 प्रेस केला. आता व्हॅल्यू स्टोअर करायची आपल्याला मॅट ए साठीची जी आहे 2103. 2103 व्हॅल्यू स्टोअर केली. शिफ्ट 4 दाबा. त्यानंतर 2. मॅट बी मध्ये आता व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्यासाठी परत 2 प्रेस करा. त्याची ऑर्डर 2x2 असल्यामुळे परत 5 प्रेस करा. आता मॅट बी ची व्हॅल्यू आपण स्टोअर करूया त्या ठिकाणी. इथे येईल 1 2 3 -2. 1 2 3 -2. एकदा व्हॅल्यू क्रॉस चेक करतो. 1 2 3 -2. 1 2 3 -2. आता याच्यानंतर काय करायचं आहे, ऑन बटन प्रेस करा. त्यानंतर मॅट ए इंटू मॅट बी करायचा म्हणून शिफ्ट 4. मॅट ए साठी 3 प्रेस करा. इंटू मॅट बी साठी परत शिफ्ट 4 आणि मॅट बी आहे 4 नंबरला म्हणून 4 प्रेस करा. इक्वल टू दाबा. या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे पहिल्या रोची 5 2. आपण क्रॉस चेक करूयात. 5 2 आलेला आहे.
त्यानंतर सेकंड रो मध्ये व्हॅल्यू आहे 9 - 6. मग 9 - 6 या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे जे आपण आन्सर काढले हे बरोबर आहे. आता त्याचा आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिणार आता देअरफोर मॉड ए बी इक्वल टू, आता याचा आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो म्हणून याला उभ्या लाईन्सच्या लिहायचं परत. 5 2 9 - 6. देअरफोर मॉड ए बी इक्वल टू 5 इंटू -6, 5 इंटू -6 मायनस 2 इंटू 9. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल देअरफोर मॉड ए बी इक्वल टू, इथं या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, साईन कोणतं इथं काहीच नाही म्हणजे प्लस आहे. प्लस इंटू मायनस मायनस, 5 इंटू 6 30, 2 इंटू 9 18 -18. मग -30 -18 किती होईल? -48 होईल. मग इथे आपण लिहिणार देअरफोर मॉड ए बी is equal to -48 is not equal to 0. Therefore विचारलं होतं हां, therefore matrix AB is non-singular. भरपूरसे विद्यार्थी काय करतात, इथे मिस्टेक करतात. इथं लाईन्स टाकून उभ्या टाकायच्या ऐवजी असा ब्रॅकेट टाकतात. ठीक आहे, तर ते थोडंसं प्रॅक्टिस लक्ष देऊन केली की तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. असं चेक करताना पण चेक करताना एवढं लक्ष देऊन पाहत नाहीत, पण जर पाहिलं तर मग तुमचं आन्सर रॉंग होऊ शकतं. ठीक आहे, किंवा काही मार्क्स तुमचे कट करू शकतात. आता आपल्याला क्रॉस चेक करायचं, हे जे आपण आन्सर काढलंय त्याचं -48 हे बरोबर आहे का नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले हा मॅट्रिक्स जो आहे हा कॅल्सीवर घ्यायचा आहे. तर त्यासाठी अगोदर त्याला आपण क्लिअर करून घेऊयात. मोड बटन प्रेस करा, 6 प्रेस करा. 1 मॅट्रिक्समध्ये आपल्याला मॅट ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे म्हणून 1 प्रेस करा. त्याची ऑर्डर 2/2 आहे म्हणून इथे 5 प्रेस केला. आता व्हॅल्यू स्टोअर करूयात आपण या ठिकाणी. 5 2 9 - 6, 5 2 9 - त्यानंतर ऑन बटन प्रेस करायचं आहे. त्यानंतर शिफ्ट 4 दाबा. 7 नंबरला DET आहे त्यासाठी 7 प्रेस करा. आपल्याला आता डिटर्मिनंट काढायचा आहे मॅट एचा म्हणून शिफ्ट 4 दाबा आणि जो आहे 3 प्रेस करा. ब्रॅकेट क्लोज करा, इक्वल टू प्रेस करा. आन्सर आलेला आहे -48. म्हणजे आपण इथे जे आन्सर काढलेलं आहे हे काय आहे, बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आताच्या क्वेश्चन सारखाच आहे. फक्त इथे काय केलं त्यांनी 2 रोज आणि 3 कॉलम आहेत पहिल्या मॅट ए मध्ये, आणि दुसऱ्या मॅट्रायसेसमध्ये त्या ठिकाणी 2 कॉलम आणि 3 रोज आहेत. ठीक आहे, थोडासा चेंज केला आहे. सगळ्यात पहिले आपण ए इंटू बी करायचं आहे म्हणून आपण ए आणि बी हे दोन्ही मॅट्रिक्स लिहिणार. मॅट ए साठी व्हॅल्यू आहे आपल्याकडे -202 -2 0 2 3 4 5 इंटू मॅट बी आहे. मॅट बी ते लिहूयात आपण 2 1 3 5 0 2. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर ए बी इक्वल टू फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम आपल्याला ठिकाणी करायचा आहे. मग इथे आपण लिहिणार फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. तर -2 इंटू 2 -4 0 इंटू 3 किती येईल 0 2 इंटू 0 0. आता फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम करायचा आहे. -2 इंटू 1 -2 0 इंटू 5 0 2 इंटू 2 4. त्यानंतर सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. 3 इंटू 2 किती होईल 6 4 इंटू 3 12 5 इंटू 0 0. सेकंड रो इंटू सेकंड कॉलम 3 इंटू 1 3 4 इंटू 5 20 5 इंटू 2 10. यानंतर
नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल देअर फोर ए बी इक्वल टू -4 + 0 किती व्हॅल्यू येईल -4 6 + 12 18 -2 + 4 इथे व्हॅल्यू येईल 2 त्यानंतर 10 + 20 30 30 + 3 33 या ठिकाणी येईल. आता हे जे आपण आन्सर काढलंय हे बरोबर आहे का नाही आपल्याला हे क्रॉस चेक सगळ्यात पहिले करायचं आहे. त्यानंतर आपण त्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार. मग काय करण्यासाठी पहा आता सगळ्यात पहिले आपल्याला मॅट ए ची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत. 2 रोज 3 कॉलम ठीक आहे. मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स 6 प्रेस केला. नंतर 1 मॅट्रिक्स प्रेस केला. त्यानंतर आपल्याला ऑर्डर आहे 2 रोज 3 कॉलम म्हणजे 4 नंबरची ऑर्डर म्हणून 4 प्रेस केला. आता व्हॅल्यूज एंटर करायच्यात आपल्याला. इथे व्हॅल्यू आहे -202 -202 त्यानंतर सेकंड रो आहे मॅट ए मध्ये 345 345 आता मॅट बी ची व्हॅल्यू स्टोअर करायची त्यासाठी शिफ्ट दाबा 4 दाबा नंतर 2 दाबा मॅट बी साठी परत 2 दाबा. आता ऑर्डर विचारत आहे तर मॅट बी मध्ये ऑर्डर काय पहा 3 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत म्हणून 3/2 ऑर्डर आहे 2 नंबरला म्हणून 2 प्रेस केला. आता व्हॅल्यूज एंटर करूयात. इथं आहे 2135 2135 नंतर आहे 0 आणि 2 मग इथे 0 2 व्हॅल्यू एंटर झाली. ऑन बटन प्रेस करा. आता मॅट ए इंटू मॅट बी करायचा आहे म्हणून शिफ्ट 4 मॅट ए साठी 3 प्रेस केला इंटू शिफ्ट 4 मॅट बी साठी परत 4 प्रेस करा इक्वल टू दाबा. व्हॅल्यू या ठिकाणी फर्स्ट रो मध्ये आलेली आहे -42 मग आपली आली का आली. नंतर सेकंड रो मध्ये आहे 1833 मग सेकंड रो मध्ये पहा 1833 एवढी व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे एवढा आन्सर ठीक आहे. आता आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे म्हणून आपण काय करणार इथे लिहिणार आता नेक्स्ट स्टेपमध्ये देअर फोर मॉड ए बी इक्वल टू याला बार ब्रॅकेटमध्ये लिहा -4 2 18 33 त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअर फोर मॉड ए बी इक्वल टू -4 × 33 -2 × 18 आता या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअर फोर मॉड ए बी इज इक्वल टू मायनस इंटू प्लस -4 × 33 करायचा आहे 4 × 33 व्हॅल्यू येत आहे 132 त्यानंतर मायनस इंटू प्लस -2 × 18 मायनस इंटू प्लस काय होईल परत मायनस आणि 18 × 2 किती येईल 36 म्हणजेच 132 आणि 36 132 36 व्हॅल्यू येत आहे 168 -168 ह्याची व्हॅल्यू येत आहे ठीक आहे. मग इथे येईल देअर फोर मॉड ए बी इक्वल टू 168 सॉरी -168 नॉट इक्वल टू 0 देअर फोर ए बी मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. तुम्हाला पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 99.99% जो आहे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सच दिला जातो पण तरीही तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागतं म्हणजे त्याचा आन्सर 0 येणार नाहीच आहे 0 सोडूनच आन्सर येईल. खूप रेअर चान्सेस आहे तुम्हाला सिंग्युलर मॅट्रिक्स एक्झामिनेशनमध्ये विचारला जाईल. त्याला लिहून घ्यायचं आहे बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. त्याला मग सगळं तुम्ही क्रॉस चेक करू शकता कॅल्सिओ टाकून काही अवघड नाही आहे. बरं ठीक आहे. याची ऑर्डर 2/2 आहे. मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे 1 नंबरमध्ये स्टोअर करूयात 2/2 ऑर्डर आहे म्हणून 5 प्रेस केला. व्हॅल्यू आहे या ठिकाणी -42 -42 आणि या ठिकाणी आहे 1833 त्यानंतर ऑन बटन प्रेस करा शिफ्ट 4 दाबा 7 नंबरला डिटर्मिनंट आहे म्हणून 7 प्रेस केला परत शिफ्ट 4 ह्याचा डिटर्मिनंट घ्यायचा मॅट एचा म्हणून 3 प्रेस केला इक्वल टू प्रेस केला आन्सर आलेला आहे -168 म्हणजे आपण जे आन्सर काढलेलं आहे ते बरोबर आहे. चला लिहून टाका. बाकी कोणाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ ए इक्वल आपल्याला 3/3 ऑर्डरचा या ठिकाणी एक मॅट्रिक्स दिला आहे आणि सांगितलंय फाइंड मॉड ए. मॉड ए किंवा 2 उभ्या लाईन्सच्या मध्ये याला लिहिलं आहे, एला म्हणजे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट काढायचा आहे. व्हेरीफाय दॅट मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं आहे, हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे हा सिंग्युलर आहे का नाही. 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे, ठीक आहे, आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट काढायचं आहे. कसं काढायचं आहे, थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे, तर नीट लक्ष देऊन समजून घ्या. जर तुम्हाला डिटर्मिनंट झाला नसेल किंवा तुम्हाला डिटर्मिनंट चॅप्टर येत नसेल तर, ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी जो मॅट्रिक्स दिला आहे तो लिहून घ्यायचा आहे. 2 - 1 3 4 1 -3 0 -1 1. यूट्यूब चॅनलला आपल्या खूप मोठ्या व्हिडिओज आहेत तशा डिटर्मिनंटच्या, त्यामुळे तुम्ही पाहू शकता 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊयात. त्यानंतर आपल्याला याचा काय करायचं, सगळ्यात पहिले डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. असा जो आहे तो काय मॅट्रिक्स आहे, मॉड ए यासाठी आपल्याला लावावं लागेल डिटर्मिनंट ऑफ ए म्हणून इथं मॉडमध्ये किंवा 2 उभ्या लाईन्सच्या मध्ये बार ब्रॅकेट्सच्या मध्ये असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर इथं जे एलिमेंट्स आहेत, नंबर्स आहेत, ते सुद्धा असे 2 उभ्या लाईन्सच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. आता याला सॉल्व्ह कसं करायचं पुढे पहा, लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या, पुढे याला कसं सॉल्व्ह करायचं पहा. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, सगळ्यात पहिले इथं जो नंबर तो लिहून घ्या, जो आहे 2. ठीक आहे, त्यानंतर इथं नंबर लिहिला तुम्ही, तर ह्या नंबरची जी लाईन आहे आणि इथं कॉलम आहे तो सोडून द्या, ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. इथे जे 4 नंबर शिल्लक राहतील तेच लिहायचे आहेत. नंबर बदलू शकतात, फक्त जी प्रोसिजर सांगतो ती सेम राहणार. काय काय सांगितलं, इथं जो काही नंबर तो इथे लिहायचा आहे, त्याची रो आणि कॉलम सोडायचा आहे. त्याचे 4 नंबर शिल्लक राहतील ते तुम्हाला इथे लिहून टाकायचे. त्यानंतर या नंबरला लिहायचं आहे. आता इथं नंबर लिहिताना फक्त एक लक्षात ठेवायचं, इथं जर मायनस नंबर असेल तुम्हाला इथे लिहिताना प्लस लिहायचा आहे. इथं जर प्लस असेल इथं मायनस लिहायचा आहे. मग इथं नंबर कसा आहे, मायनस आहे, म्हणून आपण इथे लिहिणार प्लस. ठीक आहे, बाकी डोकं लावायची गरज नाही. याची ही रो सोडा, या नंबरची इथं जो नंबर याची ही रो सोडायची आणि हा कॉलम सोडून द्यायचा त्याचा. शिल्लक राहिलेले नंबर कोणते मग आता 4 - 3 0 1 तिथे लिहून टाका. 4 -3 0 आणि 1. त्यानंतर लास्ट इथला जो नंबर आहे तो लिहा, जो आहे +3. जो काही नंबर असेल तो तुम्हाला लिहायचा आहे. याची परत ही रो सोडून द्या या नंबरची आणि हा कॉलम सोडून द्या. शिल्लक राहिली त्याचे 4 नंबर्स आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. जे या ठिकाणी आहेत 4 1 0 -1. बस एवढं काम केलं, जास्त इथून पुढे काही मग अवघड राहत नाही. पुढे जाऊयात. इथे येईल आता देअरफॉर मॉड ए इक्वल टू हा 2. त्यानंतर या दोन्हींचं आपल्याला करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणून इथे आपण येणार 1 × 1 मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन -3 × 1 -3 × -1. त्यानंतर +1, त्यानंतर 4 × 1 मायनस -3 × 0 -3 × 0. त्यानंतर +3, त्यानंतर 4 × -1 -1 × 0. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करायचं, पूर्ण या स्टेपला सॉल्व्ह करायचं. तुम्ही जशी दिसती आहे, तुम्हाला जशी ही स्टेप दिसते तशी तशी तुम्ही कॅल्सियम टाकू शकतात, आन्सर याचं काढू शकतात. पण काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं डायरेक्ट कॅल्सियम टाकून आणि याचं जे आन्सर येते ते तुम्हाला लिहायचं आहे. जेणेकरून इथं तुमची काही मिस्टेक जरी झाली प्लस मायनसमध्ये नंबर टाकताना किंवा एखादा ब्रॅकेट राहिला, त्याच्यामुळे काही तुमचं कॅल्सियम आन्सर येणार नाही बरोबर. ठीक आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट याला कॅल्सियम टाकायचं, याचं जे काही आन्सर येईल ते तुम्हाला इथं लिहून टाकायचं आहे. आणि इथला डिटर्मिनंट तुम्ही जो लिहिला तो लिहिण्यापेक्षा जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला आहे तो बघून तुम्ही कधी पण टाका, जेणेकरून मिस्टेक होण्याचे चान्सेस मग कमी होतात. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात. आपण या ठिकाणी सगळ्यात पहिले याला कॅल्सीवर आपल्याला करायचं, स्टोअर करायचं आहे. याची ऑर्डर आहे 3/3. आपण काय करणार, सगळ्यात पहिले याला मी क्लिअर करून घेतो. मोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स 6 प्रेस केला. ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे म्हणून 1 प्रेस केला.
त्याची ऑर्डर 3/3 आहे म्हणून 1 प्रेस केला. आता व्हॅल्यूज एंटर करूयात. सगळ्यात पहिले रो आहे 2 - 1 3. 2 - 1 आणि 3. सेकंड रो आहे या ठिकाणी 4 1 - 3. 4 1 -3. त्यानंतर थर्ड रोमध्ये या ठिकाणी आहे 0 - 1 1. 0 - 1 आणि 1. ठीक आहे. त्यानंतर ऑन बटन प्रेस करा. त्यानंतर शिफ्ट दाबा, 4 दाबा आणि आपल्याला डिटर्मिनंट काढायचा म्हणून 7 दाबला. आता मॅट ए घेण्यासाठी शिफ्ट 4 दाबला आपण. 3 प्रेस केला आणि इक्वल टू दाबला. आन्सर आलेला आहे -12. तर याचा आन्सर आलेला आहे -12 नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा मॅट्रिक्स असा असेल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल. ठीक आहे. खाली लिहायला आता माझ्याकडे जागा नाही आहे, तुम्ही लिहून टाकताल मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणून. ठीक आहे. आणि ही पण स्टेप कॅल्क्युलेट टाका, क्रॉस चेक करा तुमचं आन्सर तेवढं येते का नाही, -12 एवढं. ठीक आहे. मला वाटतं इथं मी दाखवून देतो. इथं काय होईल पहा, -× -+, 3 × 1 3 म्हणजे हा आला -3, इथं 1 1 - 3 -2 आला, -2 × 2 -4. त्यानंतर 4 × 1 4 आणि 3 -3 × 0 0 म्हणजे 4 - 0 4 4 × 1 4 -4 + 4 0 म्हणजे ही टर्म तर या साईडची कॅन्सल झाली. तर इथून पुढे फक्त 4 × -1 -4 आणि 1 × 0 0 म्हणजे -4 × 3 करायचं, तर -+- आला 3 × 4 12. तर आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. तुम्ही फक्त कॅल्क्युलेट टाकून याला क्रॉस चेक करून पहा तुमचा आन्सर याचं येत आहे का नाही. याला लिहून घ्या, बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या आणि लास्टला लिहा मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर आपलाच लेक्चर इथं संपलेलं आहे. याच्यावरती जास्त काही क्वेश्चन विचारत नाहीत एक्झामिनेशनमध्ये, याची आपल्याला गरज येणाऱ्या पुढील प्रॉब्लेम्समध्ये पडते म्हणून आपण याला शिकलेलो आहोत. तर आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.